नागपुरात अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मंगळवारी शहरातील रहाटे कॉलनी येथे दीक्षाभूमी चौकापर्यंत एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात मोठ्या संख्येने अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या विशेष दिनानिमित्त नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारानं रहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनेक शालेय विद्यार्थ्यांनी देखील यात सहभाग घेतला होता, तर काही ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव इथं 1 ऑगस्ट 1920 साली अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला। वाटेगाव या छोट्याशा गावातून त्यांनी आयुष्याची सुरुवात केली। अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत जाऊन कलापथकाच्या माध्यमातून आपली पहाडी आवाजानं शाहिरीतून जनतेचं प्रबोधन केलं। अण्णांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक आंदोलनातही सहभाग घेतला होता। अण्णाभाऊ साठे यांनी अनेक अजरामर कथा, कादंबऱ्या, कविता आणि नाटकं रचली आहेत। अण्णाभाऊ साठे हे आपल्या समाजामधले थोर समाजसुधारक होते आणि साहित्यकार होते। त्यांनी जे प्रचंड साहित्य निर्माण केलं, फक्त त्यांना 1.5 दिवस शाळेत गेलेला व्यक्ती साहित्याच्या आकाशाला संपूर्णपणे गवसणी घालतो, हे एक पृथ्वी तलावरचं एक आश्चर्यच म्हणायला हरकत नाही। आज अण्णाभाऊ साठे यांनी असंख्य कादंबऱ्या, कविता, पोवाडे आणि शाहिरी अशा अनेक साहित्याची त्यांनी निर्मिती केली। रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे। असं महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये वाटेगाव येथे जन्मास आलं। महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि महाराष्ट्राची जी म्हणजे एकीकृत महाराष्ट्र असावा, या एकसंघ महाराष्ट्राच्यासाठी त्यांनी जे पोवाडे लिहिलेत, गायलीत, त्याच्यामुळे आज हा महाराष्ट्र आपल्याला एक संघ दिसतो।